याला आधी जेलमध्ये टाक. अहो मॅडम, मी तर तुमची मदत दिसली तुमची मदत. चल अहो साहेब सोडा. अहो साहेब सोडा. चल जेलमध्ये अहो सोडा. साहेब सोडा प्लीज. साहेब सोडा. अहो साहेब सोडा. अहो साहेब सोडा. माफ करा. आता काय करायचं? जंगलात जी माणसं पाठवलेस ना त्यांना विचार धैर्य आणि सावी कुठे सापडलेत का म्हणून, आणि हे लवकरात लवकर करायला सांग. धैर्य जर रात्रभर घरी आलेला नाहीये याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड. लवकर शोधा त्याला. सावी, अगं हे किती भयानक आहे. आणि मग हे तू कसं सिद्ध करणार? माहित नाही आजोबा. आता येणारा काळच या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल. आजी, आजोबा, मला तुमच्या दोघांच्या मदतीची गरज आहे. तुम्ही मला सून मानलंय ना, मग खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मी वेडी नाहीये. सावी, 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 सावी कुठे आहे? तुम्ही कोण आहे? मी इथं कसं आलो? सावी कुठे? सांगितलेलं एक काम धड करता येत नाही तुम्हाला. मला ना खरंच लाज वाटायला लागली आता. काय करायचं होतं? जंगलात जाऊन धैर्य आणि सावीला शोधायचं होतं, एवढंच होतं ना. पण नाही, तेवढंही जमलं नाही तुम्हाला. काय अवघड होतं त्यात सांगा ना. जाऊ द्या आत्या, मीच जाते आणि मीच शोधते त्यांना. कारण काय वाटेल ते झालं ना तरी मी आता धैर्यांना सावी बरोबर नाही बघू शकत. ती सावी जर आता दिसली ना तर जीवच घेईल मी तिचा. तू जरा शांत बस. सावीला संपवायची तुझ्यापेक्षा जास्त काही मला लागली. पण धैर्य आणि सावी एकत्र असतील ना तर. एकत्र असतील तर नाही, एकत्र जाऊ. धैर्य आणि सावी कायम एकत्रच असतील. आम्हाला कधीच कुणी वेगळं करू शकत नाही. धैर्य असं का म्हणाला? हे दोघे रात्रभर एकत्रच होते म्हणजे सावीने धैर्यला सगळं सांगितलंय. ही अशी का बघते माझ्याकडे? हिला
खरंच सगळं आठवलंय की काय? अरे कुठे होता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे आम्ही किती शोधलं तुम्हाला. आणि सावी कुठे सापडली तुला?